सीजेपीच्या समर्थनार्थ क्रांती चौकात आंदोलकांचा एल्गार. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ गांधी पुतळा येथे लाक्षणिक उपोषण. शहरात सोनम वांगचुक आणि सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरद पवार पक्षाच्या वतीने तर गांधी पुतळ्याजवळ डाव्या आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. तसेच ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत त्या आणि अशा कंपन्यांचे संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये, तसेच एनटीए संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करावी. या आंदोलनात माजी आमदार संजय वाकचौरे, प्रवक्ते भीमराव हत्ती-अंबिरे, प्रकाश इंगळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन मुज्जा, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, विश्वजित चव्हाण, सुशील बोर्डे, अतुल गावंडे, भूषण तांबे, प्रशांत जगताप, आनंद मगरे, योगेश घुगे, हर्षद निकम आदींचा सहभाग होता. दरम्यान दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या झालेल्या कथित बेकायदेशीर अटकेचा निषेध आणि नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार विरोधात आज शहरातील विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथे धरणे आंदोलन केलं. दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग दाखवला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. तसेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आणि संसद मार्चला छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा असल्याचंही आंदोलकांनी स्पष्ट केलं. काय सांगाल, आंदोलनात सहभागी झालेले आहेत, काय मागण्या आहेत? मुळातच हे सरकार मनोवादी आहे. हे आता नीटच्या विद्यार्थ्यांनाही कळालेलं आहे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. संवेदनशील सरकार नाहीये. हिंदूंची मुलं मरतायत आणि हे म्हणतात की मुसलमानापासून हिंदू खतऱ्यामध्ये. नीटची परीक्षा काय मुस्लिमांनी घेतली का? मुस्लिम प्रधानमंत्री आहे का? 22 हिंदूंची मुलं मेली आणि आत्महत्या केल्या आणि यासाठी जबाबदार धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी आहे. ज्यांना सरकार चालवता येत नाही त्यांनी बाहेर आलं पाहिजे, एवढी आमची रास्त मागणी आहे. या देशातल्या आमच्या 22 मुलांच्या मृत्यूचा प्रश्न आहे. धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदीने राजीनामा दिला पाहिजे. आज क्रांती चौक या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही संपूर्ण वकील संघ या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आणि या भारत देशामध्ये आज युवा पिढीवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. हे केवळ आणि केवळ या सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि युवा पिढी जे शिक्षणापासून वंचित होती त्या ठिकाणी यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. कारण या देशात भ्रष्टाचार इतका फोफावलेला आहे की शिक्षण क्षेत्रात सुद्धा उद्याचं भविष्य घडवणारी जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीलाच आपण या सरकारने टार्गेट केलेलं आहे आणि त्यांचं भविष्य घडवण्याऐवजी त्यांना अंधकारामध्ये त्यांचं जीवन घडवत आहे. आज 20 दिवस होत आहे. तरुण पिढी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत आहे. ही या देशासाठी अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे. तर आम्ही या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या ज्या मागण्या असतील युवा पिढीसाठी त्या पूर्ण कराव्यात असं मी या ठिकाणी वकील संघाच्या वतीने विनंती करतो. नैतिकता जर असते तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा दिलेला असता. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याविषयी जर त्यांना काही कळकळ वाटली असती, हे जे काही पेपर लीक वगैरे होतात याविषयी जर त्यांना थोडं जरी तळमळ वाटली असती किंवा काही करावं असं वाटलं असतं तर स्वतःहून पुढे होऊन राजीनामा दिला असता. इतका पदाचा लालचीपणा नसावा. म्हणून आज देश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करत आहे. त्याचं कारण एवढंच आहे की सर्वजण फक्त आणि फक्त सत्तेवर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समाजासाठी, देशासाठी काहीच करत नाहीये. लोकशाही ही दाबली जात आहे आणि हुकुमशाही ही आणली जात आहे. या सरकारचा निषेध आहे आणि आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा. त्यांची नैतिक मूल्याची जाणीव त्यांनी स्वतः करून द्यावी आणि माननीय पंतप्रधान मोदी यांना पण विनंती आहे की त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते स्वतः दखल घेऊन त्याचे प्रस्तावनी करावी एवढं आमची विनंती आहे.
दिल्लीतील बेकायदा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील विविध पुरोगामी परिवर्तनवादी आणि लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने आज शहरातील येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारनं नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात विविध सामाजिक कामगार, विद्यार्थी आणि परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संबंधित प्रश्नांवरती सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात भीमराव बनसोड, सुभाष लोमटे, सुभाष साबेगोकर, रंजन दानी, बाबूराव कदम, राम बागुल, भास्कर लहाने, मिराज सिद्दीकी, किरण पाटील डोणगावकर, निरंजन टकले, रामचंद्र काळे, मंगला खिवनसरा यांच्यासह शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. आशा केंद्रित झालेली आहे हे माहिती असतं. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं, म्हणजे आताही जी मागणी केली जाते धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा लक्षणांवरचा उपचार आहे, आजारावरचा नाही. आजार मुळात ही व्यवस्था कशी बदलायची. मी 10वी झाल्यानंतर माझी मार्कशीट घेऊन कॉलेजला गेलो, मला हव्या त्या वर्गामध्ये 11वीला ऍडमिशन घेतली. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.